आलेले आहे. तर प्रथमतः येत आहे यशस्वी भुसळे इयत्ता 5वी अ मधील ताराराणीच्या वेशभूषेत. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत हा कार्यक्रम पार पाडायचा. नमस्कार, माझे नाव यशस्वी दीपक भुसळे. तुम्हा सर्वांना तर प्रश्न पडलाच असेल की मी कोण बनले आहे. सांगते, ऐका. मी सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून. मुघलांना हे कळायला हवं की ज्या हाताने मराठ्यांच्या मुलींना फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. हर हर महादेव, हर हर महादेव. आम्ही ताराराणी छत्रपती राजा आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या राणी सरकार. तमाम मराठी मुलकातील देवाऱ्यातला पहिला मुलगा स्त्री शक्तीचा असतो. ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली होती. मुरदाड, मस्तवान, मुजोर मुघलांना फक्त पुष्य करण्याचे पाणी नव्हे तर मराठा शमशेरचेही पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीवरचा कारभार नव्हे तर ती जर पेटली तर तोच कारभार अख्खी दिल्ली उद्ध्वस्त करू शकतो. तो आम्ही केला. ढोल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जगभर ठेवायचा होता. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये म्हणून स्वराज्याच्या रक्षणाच्या मोहिमेवर आम्ही स्वार झालो. वेळ एक काळ बनून आली होती. मुघलांची तौदा या महाराष्ट्रावर पडली होती. गळगोट खचले तसेच माणसाची इमानही खचली. पण आमची मता कधीच नव्हती, कारण झुंजारपणाचा निखारा नीतीने आमच्या पदरी बांधला होता आणि आम्ही तोच बदल खोदून त्या थैमान औरंग्याची खबर दख्खनच्या मातीत खोदली. 5 पिढ्यांच्या बादशाहीला या मूठमाती या मराठ्याच्या लेखीने दिली. लढले मी, झुंजले मी, राखाया भगव्या सामान, शिडकारली झुंजारली औरंग्याची सुलतानी, सह्याद्रीचे तत्व राखाया खंबीर स्वराज्य चौधरी. ताराराणी हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. अतिशय छान. यानंतर अगदी हुबेहूब व्यक्तिरेखा साकारलेली आरोही मगदूम इयत्ता 5वी ब मधील विद्यार्थिनी या वेशभूषेत. नमस्कार, माझे नाव आरोही अमर मगदूम. मी आज हिरकणी बनलेली आहे. माझ्या बाबतीत जे घडलेले आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. रायगडावर एकदा अडकलेली असताना मी माझा जीव पणाला लावून एक उंच गड उतरून गेले. अंधारात काट्या कोट्यात खूपदा पडे हिसकावले तरीही माझ्या बाळाच्या ओढीने मी तो गडा पार केला. शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळल्यावर ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी माझं कौतुक केलं आणि साडीतून माझा सन्मानही केला. जिथून मी खाली उतरले तिथे त्यांनी हिरकणी बुरुजी बांधला. आईच्या प्रेमाचा आणि शौर्याचा असा सन्मान करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्यवाद. यानंतर इयत्ता 5वी अ मधील विद्यार्थिनी स्वरांजली सांडगे ही सोयराबाई या वेशभूषेत येणार आहे. मोहिते कुळाची लेक मी स्वराज्याची राणी झाली. मोहिते कुळाची लेक मी स्वराज्याची राणी झाली. शिवरायांच्या चरणी मी आपली निष्ठा वाहिली. मनामधून ओढ पुत्राची स्वप्न स्वराज्याचे थोर. मनामधून ओढ पुत्राची स्वप्न स्वराज्याचे थोर. छत्रपतींची लाभली साथ हेच माझे भाग्य समजते. सन्माननीय व्यासपीठ व वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला महाराणी सोयराबाई यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मी केवळ राजाची पत्नी नाही तर या स्वराज्याची अर्धांगिनी आहे. आऊसाहेबांनी ज्या संस्काराची पेरणी या माझ्यात केली त्या संस्कार
भारतीय रक्षण करणे हे माझे भाग्य कर्तव्य आहे. महाराज जेव्हा मोहिमेवर निघतात तेव्हा केवळ त्यांचे मन नाही तर या स्वराज्याची काळजी माझ्याकडे सोपवून जातात. लोकांना वाटते सोयराबाई फक्त आपल्या पुत्राचाच विचार करते, पण विसरू नका मी प्रथम स्वराज्याची राणी आहे. माझ्या काळजात जसा राजाराम आहे तसाच माझ्या काळजात संभाजी आहे. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. छान, तिनं पण खूप छान प्रयत्न केलेला आहे. यानंतर अनन्या विकास पवार इयत्ता 5वी क मधील विद्यार्थिनी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे, जे तुम्ही ऐकायचे आहे. जगदंब जगदंब इथे जमलेल्या मान्यवरांचे व गुरुजन वर्गाचे मी अनन्या पवार तुमचे मनापासून स्वागत करते. प्रतिपचन रेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाळा सुने सुशस्या मुद्रा भद्रा राजते. जिथे सुभुक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे सुभुक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आपले राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराजाचे शान, हार न मानणारे, राज्याचे जनतेचे राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. विजयसाठी तलवार चालून गेला, निर्यासाठी हिंदुस्थान हरवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोटडा फाडून गेला, मूठबळ मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी त्याला झुकून मुद्रा केला. असा मनाचा माझा शुभा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, पण साथ होती आई भवानीची आणि माते जिजाऊंची. त्यांची गाठ मंडमनाथाची, देशाला टांगली भगव्याची आणि मूर्त बदलवली स्वराज्याची. म्हणून तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी. खूप छान. इतिहासकालीन राजघराण्यातील वेशभूषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपले विचार सादर करताना त्याची शालीनता, आत्मविश्वास, निर्भीडता दिसून येते. यानंतर स्वरा समाधान कुंभार इयत्ता 6वी अ मधील विद्यार्थिनी ही सुद्धा हिरकणी या वेशभूषेत येत आहे. बघूया ती काय सांगते. गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या वेळची रायगडावर घडलेली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. रायगडावर मोठा समारंभ. गवळी दूध घेऊन निघाली होती. काही गवळींनीही निघाल्या होत्या. रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक वस्तू विकण्यासाठी येत होते. वीरा नावाची एक गवळण आपल्या घरातील गाईचे दूध घेऊन विकण्यासाठी येत असे. त्या विक्रीतून होणारा तिच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असे. हा तिचा नित्याचा दिनक्रम होता. सकाळी लवकर गडावर येऊन दूध विकणे व संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होण्याअगोदर गड उतरून खाली जाणे. गोपणारी हिरकणी गडा गेली. दूध आणाया परत जणी निघाली. पायथ्याशी वसे तुझे गाव, घरी जाया मन घेई फार धाव. शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार सकाळी दरवाजे उघडत व संध्याकाळी बंद होत असे. हिरकणी बाळंत झाली होती. तिला मुलगा झाला होता. त्यामुळे ती आपल्या तहान्या मुलास पाण्यात भिजवून गडावर विक्रीस जाऊ लागली व त्या बाळाच्या ओढीने ती लवकर येत असे. एके दिवशी नियमाप्रमाणे हिरकणी दूध विकण्यासाठी गेली असता तिचे दूध विकले गेले नाही. म्हणून ती दूध विकून परत गड उतरण्यास तिला उशीर झाला. म्हणून ती बाळाच्या ओढीने कधी संध्याकाळ झाली हे तिला समजले नाही. जशी वेळ निघत चालली तशी ती बाळाच्या ओढीने महादरवाजापाशी आली. महादरवाजा
पहारेकरांनी बंद केला होता. पहारेकरांनी बंद केला होता. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप छान प्रयत्न. आपल्या या व्याख्यानमालेत ज्यांच्या आगमनाशिवाय ही व्याख्यानमाला पूर्ण किंवा आधी कार्यक्रमाला शोभा येत नाही अशा जिजाऊ मातांचं आगमन होत आहे. चैत्राली सचिन पवार इयत्ता 6वी क मधील विद्यार्थिनी जिजाऊ मातांच्या वेशभूषेत ती काही आपल्या पुढे सादर करते, बघूया. मराठी मातीची आणि केली गरमी कावा, तो एकच होता जिजाऊचा छावा. सांभाळे त्याने प्रेमाने सर्वांना, स्वराज्य उभे राहिले त्यांच्या आशीर्वादाने. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा, झुकून माझी मान. धन्यवाद. प्रयत्न तर कितीनं केलेला आहे. यानंतर आपल्या समोर जी जबरदस्त शिवकालीन पात्र बसलेले आहे त्यापैकी आणखी एक पात्र आपल्या समोर येत आहे. आरोही फाळके इयत्ता 5वी मधील विद्यार्थिनी आरोही फाळके येसुबाई या वेशभूषेत. संभाजी महाराजांची ती थोर राणी होती. संभाजी महाराजांची ती थोर राणी होती. स्वराज्याची खरेदी वाघीण होती. स्वराज्याची खरेदी वाघीण होती. 29 वर्ष कैदेत राहूनही स्वाभिमान न सोडणारी ती राणी होती. 29 वर्ष कैदेत राहूनही स्वाभिमान न सोडणारी ती राणी होती. नमस्कार, माझे नाव आरोही सरस्वते. मी आत्ता 5वी अ मध्ये शिकते. मी आज महाराणी येसुबाई या वेशभूषेत आलेली आहे. महाराणी येसुबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या संयमी, धैर्यशील व कणखर राणी होत्या. ज्यांनी पतीच्या निधनानंतर मोगल कैदेत 29 वर्ष राहूनही स्वराज्याचा स्वाभिमान जिवंत ठेवला. त्यांचे त्याग आणि शौर्य किती अतुलनीय होते बरं. एवढ्या श्रीकृष्णांची द्वारका तीही बुडाली. एवढी श्रीराम प्रभूंच्या आई त्याही विरघळल्या. पण शिवछत्रपतींच्या स्वराज्याची अशी अवस्था कदापि होणार नाही. कारण की ती एक नगरी नव्हती, तर तो एक विचार होता आणि विचार हा कोणीही उद्ध्वस्त करू शकणार नाही. मी आज आपल्याला देशाच्या आणि स्वराज्याच्या इतिहासातील एका थोर मात्र दुर्लक्षित राहिलेल्या महाराणी येसुबाई यांच्यावर माझे विचार मांडणार आहे. महाराणी येसुबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या मराठा साम्राज्याच्या आधारस्तंभ होत्या. कोकणातील शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या असलेल्या येसुबाईंचा विवाह 1665च्या सुमारास संभाजी महाराजांशी झाला. हे लग्न केवळ स्वराज्याच्या गरजेचे ओळखून हे लग्न शिवाजी महाराजांनी केले होते. जाऊन सांग तुझ्या बादशाला, महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचे स्वराज्य नमत नाही. शिवछत्रपतींचे स्वराज्य झुकत नाही. स्वराज्याचा भावळा खाली बघत नाही. तो नजरेला नजर भिडवणारा आहे. रक्ताच्या कारंजात भिजणारा आहे. जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, छत्रपतीचा जेवढा छळ करशील तेवढ्या मरण यातना तुला भोगाव्या लागतील. महाराष्ट्रातील मराठा एक होऊन तुला इथून जिवंत जाऊ देणार नाही. कारण मुघलांना कळायला हवं की जसे मराठ्यांमध्ये रणमर्द आहेत तशा मराठ्यांमध्ये रणमर्दानी सुद्धा आहेत. त्या रणमर्दानी त्या मुली मुघलांची संशयित रक्त लागल्याशिवाय मयानी होणार नाही. मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही साधता येते. हर हर महादेव, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. स्कॉलरशिप 8वीची जी विद्यार्थी आहेत
A1 मध्ये जायचंय. मॅथचा तास आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मधील व इयत्ता 6वी मधील या चिमुकल्यांनी इतिहासकालीन शिवकालीन जी स्त्री वेशभूषा साकारलेली आहे